आज भारत मुक्ति मोर्चा के द्वारा चलो गांव की ओर का कार्यक्रम परभनी शहर में हो रहा है और इसके लिए जो विषय चर्चा करने के लिए रखे गए हैं वो विषय है मतांचा अधिकार हा शासक बनणे आणि शासक बनविण्याचा अधिकार आहे, परंतु असंवैधानिक ईव्हीएम मशीन द्वारा मताधिकाराची किंमत शून्य करणे हे शासक वर्ग बनलेल्या ब्राह्मण जातीचे एक षडयंत्र, एक गंभीर चर्चा। दूसरा विषय आहे लोकतंत्र आणि ब्राह्मणतंत्र एक साथ चालू शकत नाहीत, बाबासाहेब आंबेडकर। तीसरा विषय आहे व्यवस्था परिवर्तन केल्याशिवाय सत्ता परिवर्तन होऊ शकत नाही, एक चर्चा। चौथा विषय आहे असंवैधानिक संस्थांवर ब्राह्मणांचा कब्जा कायम प्रस्थापित झाल्यामुळे लोकशाहीला प्रतिनिधित्व विहीन बनविले गेले आहे, गंभीर मंथन। असे बरेच विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। एका विषयावर फार विस्तारामध्ये बोलता येऊ शकते, परंतु आपल्याजवळ जास्त वेळ नसल्यामुळे काही महत्त्वपूर्ण बाबीच्या बाबतीमध्येच मी तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण मुद्दे आणि बाबी समजावून सांगणार आहे। पहिला मुद्दा मतांच्या अधिकाराच्या संबंधामध्ये आहे, कारण सध्या देशात निवडणुका चालू आहेत, म्हणून आपल्या लोकांना मतांच्या अधिकाराच्या संबंधामध्ये काही बाबी समजून सांगितल्या गेल्या पाहिजे। आणि हे समजून सांगण्यासाठी आपल्याला थोडा इतिहासामध्ये जाऊन आपलं थोडं बॅकग्राऊंड समजून घेतलं पाहिजे की हा अधिकार आपल्याला कसं काय मिळाला। तेव्हा 1848 पासून तर 1890 पर्यंत जे 42 वर्ष ज्योतिराव फुल्यांच्या नेतृत्वामध्ये आधुनिक भारतामध्ये जे आंदोलन सुरू झालं ते चालवलं गेलं, त्या आंदोलनाने भारतामध्ये आधुनिक भारतामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा पाया त्या माध्यमातून रचला गेला आणि त्यामधून प्रेरणा घेऊनच नंतरच्या कालावधीमध्ये शाहू महाराजांच्या माध्यमातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या लोकांना अधिकार बहाल करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं आंदोलन चालवण्यात आलं। त्या बाबतीमध्ये आपल्या बहुसंख्य लोकांना, खास करून शिकलेल्या लोकांना त्या संबंधामध्ये जी माहिती विशिष्ट पद्धतीची असायला हवी ती नाही आहे, तेव्हा ती नसलेली माहिती काय आहे ती आपण माहिती करून घेतली पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो 1919 ला इंग्रजांच्या माध्यमातून जो कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला, त्या कायद्याने भारतामध्ये काही प्रमाणामध्ये कायद्याचं राज्य, आपण जर मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये विचार केला तर आपल्या लक्षात येते की मनुस्मृतीचं राज्य म्हणजे ब्राह्मणांचं राज्य आणि ब्राह्मणांचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य नव्हे। त्यांना वाटेल तसं
कारण मनुस्मृतीचं जे राज्य आहे सर्व माणसांना समान मानून तो कायदा बनवण्यात आलेला नव्हता, तर सर्व माणसं ही असमान आहेत आणि असमान असणाऱ्या लोकांबरोबर असमान कायदेशीर पद्धतीने व्यवहार केला पाहिजे अशा प्रकारचा मनुस्मृतीचा कायदा आहे. आणि त्यामुळे मनुस्मृतीनं संस्थात्मक, घटनात्मक या देशातील शूद्र आणि अतिशूद्र असणारे जे लोक आहेत त्यांना अधिकार वंचित केलं. आमच्या शिकलेल्या लोकांना हा मुद्दा निश्चितपणे समजून सांगणं आवश्यक आहे की शूद्र म्हणजे कोण, तर बहुतांश जे एज्युकेटेड शेड्यूल कास्ट मधले लोक आहेत ते असं म्हणतात की शूद्र म्हणजे शेड्यूल कास्ट लोक. चुकीची गोष्ट आहे. शेड्यूल कास्ट हे शूद्र लोक नाही आहेत. वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हा जो चौथ्या वर्णामध्ये असलेला वर्ग आहे शूद्र, तो शूद्र वर्ग जो आहे, शूद्र वर्ण जो आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो आजच्या तारखीमधील ओबीसी आहे. म्हणून ज्योतिराव फुल्यांनी जो शब्द प्रयोग केलेला आहे तो आपण बारकाव्याने बघितला पाहिजे. शेड्यूल कास्टच्या शिकलेल्या लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. ही बाब बाबासाहेबांना सुद्धा माहित होती आणि म्हणून त्यांनी ती गोष्ट समजावून सांगण्यासाठी हू वेर द शूद्र नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ही गोष्ट प्रमाणित केली की जे शूद्र लोक आहेत ते कोण आहेत. म्हणजे शूद्र म्हणजे अस्पृश्य लोक नाहीत. शूद्र म्हणजे चौथ्या वर्णातील जो शूद्र वर्ग आहे, वर्ण आहे, तो म्हणजे आजच्या तारखीचा ओबीसी वर्ग आहे. म्हणून भारतीय घटनेच्या नुसार अस्पृश्य वर्गाला शेड्यूल कास्ट म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. पण बऱ्याचशे जे शेड्यूल कास्ट मधले शिकलेले लोक आहेत त्यांना ही बाब माहित नसणे एवढं आश्चर्यकारक बाब आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ शूद्र पूर्वी कोण होते आणि दुसरा ग्रंथ अस्पृश्य मूळचे कोण होते असे दोन ग्रंथ वेगवेगळे लिहिले आहेत. शूद्र म्हणजे जर अस्पृश्य होते तर मग अस्पृश्य मूळचे कोण होते असा वेगळा ग्रंथ लिहिण्याची काय आवश्यकता होती. हे आपल्या शिकलेल्या लोकांना खास करून समजलं पाहिजे. आणि या नासमजीमुळे ओबीसींना जागृत करून व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण तयार करू शकतो. ते का करू शकत नाही, तर अस्पृश्य हेच शूद्र आहेत असं समजण्याच्या चुकीच्या धोरणामुळे, चुकीच्या समजदारीमुळे हा सर्व घोटाळा होतो. आणि म्हणून मग आपल्याला काय करायला पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. खास करून महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्ट लोकांनी हा सारा गोंधळ करून टाकलाय. म्हणजे त्यांना स्पृश्य आणि शूद्र यामधील मूळ फरक लक्षात येत नाही. अस्पृश्य असणारे लोक जे आहेत त्यांचा स्पर्श केला जात नाही, पण शूद्र असणारे ओबीसी जे लोक आहेत त्याच्या हातामधून ब्राह्मण पाणी पिऊ शकतो, कारण ते अस्पृश्य नाही आहेत.
जरी करता ब्राह्मण त्यांच्या हातामधून पाणी पेत असलेत तरी ब्राह्मणांनी कायम ओबीसीच्या लोकांना अधिकार मिळू नये त्यासाठी मंडल कमिशनचा विरोध केला. ब्राह्मण अजूनही मंडल कमिशनचा विरोध करत आहेत. ओबीसींना जे रिझर्वेशन मिळालं ते लागू होऊ नये यासाठी ते अजूनही प्रयत्न करत आहेत. एका ओबीसीच्या माणसाला देशाचा प्रधानमंत्री बनवतात. म्हणजे नरेंद्र मोदी ओबीसी आहेत आणि ओबीसींमधून तेली जातीचे आहेत. तेली जातीच्या बाबतीमध्ये मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मणांनी तेल्याचं तोंड बघू नये असं लिहिलेलं आहे की ब्राह्मणांनी तेल्याचं तोंड बघू नये. बघितलं तर सर्व दिवसभर वाया जातो, त्यांनी आंघोळ करायला पाहिजे असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. पण ते आता मोदींचा चेहरा 24 तास बघतात. म्हणजे एवढा त्यांच्यामध्ये ब्राह्मणांमध्ये डावपेचात्मक रणनीतिक कसा व्यवहार केला पाहिजे बदलत्या परिस्थितीमध्ये ते त्यांच्यामध्ये घडवून आणतात. म्हणजे नरेंद्र मोदीला त्यांनी प्रधानमंत्री बनवलंय. निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत ते त्यांनी आपल्याजवळच ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल की मग याचा काय पुरावा आहे? माझी सवय ही कुठल्याही प्रकारच्या पुराव्याशिवाय न बोलण्याची आहे. मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाहीत. नरेंद्र मोदी असं म्हणतात की ते ओबीसी आहेत. या देशामध्ये कुत्र्या मांजरांची मोजणी केली जाते, जनावरांची मोजणी केली जाते, जंगली जनावरांची मोजणी केली जाते. सरकारला जर या सर्व जनावरांचे आकडे विचारलेत तर ते सांगतात की किती आहेत. परंतु मोदीला जर विचारलं की ओबीसीचे आकडे किती आहेत तर ते त्यांना सांगता येणार नाही, ते सांगत नाहीत. आता बिहारमध्ये ते मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, ते काही दिवसासाठी लालूकडे गेले होते. ते उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला. काही दिवसासाठी ते लालू प्रसाद यादवकडे गेले होते. मग त्यांनी ते मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये मोजणी केली तर ते 52च्या ऐवजी 64% निघाले. तुम्ही पेपरामध्ये वाचलं असेल, ते 64% निघालेत. मग ते 64% कदाचित संपूर्ण देशामध्ये असू शकतात. ब्राह्मणांनी नरेंद्र मोदी ओबीसीचा असल्यामुळे एका माणसाला प्रधानमंत्री बनवलं, पण 64% लोकांना गंडवलं. एका माणसाला प्रधानमंत्री बनवून जर 64% माणसांना गंडवता येत असेल तर ब्राह्मणांचं काय नुकसान आहे? फायदाच आहे. ही बाब आपल्याला, हा बारकावा आहे, हा बारकावा आपल्याला कळला पाहिजे. हा बारकावा आपल्याला समाजामध्ये बोलता आला पाहिजे. हा बारकावा ओबीसींच्या लोकांमध्ये जाऊन बोलता आला पाहिजे. ओबीसींमध्ये जागरण करत असताना तुम्ही वर्णव्यवस्थेच्या बद्दल जर बोललात तर ओबीसी तुमच्या बरोबर येतो. जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोललात ओबीसी तुमच्या बरोबर येऊ शकतो. अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये बोललात ओबीसी तुमच्या बरोबर येऊ शकतो. असे अनेक बाबी आहेत ज्याच्या आधारावर, खास करून सामाजिक जागरणाच्या आधारावर जर तुम्ही लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला तर ते लोक तुमच्या ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण तुम्ही जर धर्माच्या आधारावर जागृत करण्याचा प्रयत्न केला ते लोक तुमच्या विरोधामध्ये उभे राहू शकतात आणि ब्राह्मणांच्या बाजूने सरकू शकतात. हे समजलं पाहिजे. हे जर समजा समजलं नाही तर काय केल्यानं काय होते हे अगोदर कळलं पाहिजे. बोलायचं नंतर असते. कारण तुम्ही एखाद्या बिल्डिंग चौथ्या मजल्याची बिल्डिंग असेल, 5 मजल्याची बिल्डिंग असेल तर आपण छलांग मारून 5व्या मजल्यावर जाऊ शकत नाही ना, आपण पहिल्या मजल्यावर जावं लागेल.
मग त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर जावं लागेल, त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जावं लागेल, त्यानंतर चौथ्या मजल्यावर जावं लागेल, त्यानंतर पाचव्या मजल्यावर जावं लागेल. हे उदाहरण कशासाठी देतोय? जागृती करत असताना सुद्धा जो समाज आहे, जो समूह आहे, त्यांना सुद्धा जागृत करत असताना ह्या बाबी आपण अशा पद्धतीनं जाऊन समजून सांगितल्या पाहिजेत. भाषण करणे हा एक वेगळा भाग आहे आणि समजावून सांगणं हा वेगळा भाग आहे. मी सार्वजनिक मंचकावरून सुद्धा भाषण करत नाही. मी मोस्टली प्रयत्न करतो लोकांना समजावून सांगण्याचा. तेव्हा वर्णव्यवस्थेमध्ये जो शूद्र वर्ण आहे, तो शूद्र वर्ण हा ओबीसींचा वर्ग आहे आणि तो ओबीसींचा वर्ग जर नसता तर ब्राह्मण लोकांनी त्यांना मंडल कमिशनच्या माध्यमातून त्यांना फक्त नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन देण्यात येत होतं. देशव्यापी विरोध केलाय ब्राह्मणांनी. त्या ज्यांना ते देशव्यापी विरोध केला त्यांच्या अधिकारांना, त्यांनाच ते हिंदू म्हणतात आणि ते हिंदू म्हणून सुद्धा त्यांच्याबरोबर जातात. आता ओबीसींचे अधिकार समजा मंडल कमिशनमुळे त्यांना मिळत असतील, त्या अधिकारांवर जर समजा ब्राह्मण लोकांनी कब्जा केला असेल, 3.5% ब्राह्मणांनी जर समजा 70-80% जाग्यांवर, नोकऱ्यांवर कब्जा केला असेल आणि त्या जागा जर समजा ओबीसींना द्यायच्या असतील तर ब्राह्मणांचं खूप नुकसान होईल. हे ब्राह्मणांना कळते, याचं खूप नुकसान होईल. मग त्यासाठी मंडल कमिशनचा त्यांनी विरोध करून बघितला. तो विरोध केल्यामुळे ओबीसींचे लोक ब्राह्मणांच्या विरोधामध्ये नॉर्थ इंडियामध्ये उभे झाले. त्यांच्या लक्षात अरे धोकादायक गोष्ट आहे, हे धोकादायक गोष्ट आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी काय केलंय, त्यांनी तो विरोध बंद करून टाकला आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ज्या कालावधीमध्ये मंडल कमिशनचं आंदोलन चालू होतं त्या कालावधीमध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे ओबीसीचे लोक राम मंदिराच्या मुद्द्याकडे गेलेत, पण मंडल कमिशन लागू झाल्याने त्यांना अधिकार मिळणार त्याच्याकडे नाही गेले. आहे आपल्या समोरचा इतिहास. मंडल कमिशन लागू झालंय, ओबीसीच्या रिझर्वेशन लागू झालंय. त्या ओबीसीच्या लोकांना ब्राह्मण हिंदू बनवतात. हिंदू बनवतात म्हणजे काय करतात, ब्राह्मण धर्माचे अनुयायी बनवतात. हे आपल्या किती लोकांना कळतंय. हिंदू हा शब्द आला कुठून? दयानंद सरस्वती नावाचा ब्राह्मण आहे गुजरातचा. तो काय म्हणतो, हिंदू मुसलमानों की दी हुई गाली है. दयानंद सरस्वती असं म्हणतोय, हिंदू मुसलमानों की दी हुई गाली है. असं दयानंद सरस्वती म्हणतो, लिहू नये. म्हणजे हिंदू ह्या शब्दाला ज्या ब्राह्मणांचा विरोध होता त्या ब्राह्मणांनी त्याला हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे असं ज्या लोकांनी प्रचारात आणलं, त्या लोकांना जेव्हा हे कळलं की 1919च्या कायद्यानुसार आता भविष्यामध्ये भारतामध्ये शूद्र आणि अतिशूद्र लोकांना मतांचा अधिकार मिळणार आणि बहुसंख्य लोक ते असल्यामुळे केंद्रामधील सत्ता सुद्धा त्यांच्याच नियंत्रणामध्ये जाणार, याचा अंदाज ब्राह्मणांना आल्यानंतर त्यांनी त्या
ज्यांना हिंदू मुसलमानों की दीवी गाली है त्यांना हिंदू बनवण्याचं अभियान सुरू केलंय. हे आपल्याला कळलं पाहिजे ना. अहो, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी असणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी कळतात, बाकी तर कोणाला कळत सुद्धा नाही. त्या 3.5% लोकांनी, त्या 52% लोकांना, त्या 64% लोकांना हिंदू बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला. हिंदू म्हणजे काय हो? मी एकदा रेल्वेमध्ये ट्रॅव्हलिंग करत असताना एक रेल्वेचा जो कंपार्टमेंट असतो त्या कंपार्टमेंटमध्ये या बाजूला 3 लोक, या बाजूला 3 लोक, 6 लोक बसतात, बरोबर. आणि एक एक खुर्ची असते, त्या ठिकाणी 1 लोक बसतात. टोटल त्या एका कंपार्टमेंटमध्ये 8 लोक असतात, पण समोरासमोर 3 लोक असतात. तेव्हा ते आम्ही 6 लोक होतो, त्यामध्ये एकटाच बामण होता. तो एकटा बामण 6 पैकी 4 लोकांना मूर्ख बनवत होता. मी तिथंच बसलेलो होतो, पण मी काय त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी नव्हतो. मग 1 घंटा चर्चा केल्यानंतर त्या बामणाच्या लक्षात आलं की मी सहभागी नाहीये. मग त्या बामणाने मला म्हटलंय की तुम्ही ह्या चर्चेमध्ये सहभागी नाहीये, आप इस चर्चा में सहभागी नहीं हो. तो मैंने उसको पूछा, सहभागी मुझे होना चाहिए? तो म्हटलं हा, होना चाहिए. मग मी त्या बामणाला पुन्हा विचारलं, बरा विचार करा पुन्हा एकदा, मी सहभागी, मैं होना चाहिए क्या? हा हो. त्याला मला थोडीच ओळखतोय तो मी कोण आहे, आणि मी काय म्हणजे ढिंडोरा घेऊन प्रत्येकच ठिकाणी हे थोडी सांगणं फिरत बसायचं असते. मग त्यांनी दुसऱ्यांदा म्हटलं त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. मग सहभागी व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर मग मी त्याला म्हटलं, एक मला काय फार जास्त माहिती नहीं है, मुझे ज्यादा जानकारी नहीं है, मैं एक छोटा सवाल पूछना चाहता हूं. ये हिंदू धर्म के धर्मशास्त्रों का हमें जानकारी नहीं बताइए. मग तो म्हटला, वेद, श्रुति, स्मृति, पुराण, रामायण, महाभारत, गीता ये हिंदू धर्म के धर्म ग्रंथ है. मग मी त्याला म्हटलं, पंडित जी ये ब्राह्मण धर्म के धर्म ग्रंथ है, मैंने आपको हिंदू धर्म के पूछा. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा माणूस कि मुझे चर्चा में सहभागी होना चाहिए कि नहीं चाहिए, जरा विचार करके बोलो. तेव्हा त्याला तो लक्षात आलं, रे चला आता अडचणीत आलाय. तो अडचणीत आल्याने तो सावरून तो काय म्हटला, पहा सर्व लोकांसाठी फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. तो काय म्हटला, हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म एकच आहे. कळतं काय आपल्या लोकांना एकच आहे? सोनकांबळेचा अभ्यास कळतंय का? किती ओबीसीच्या लोकांना कळतंय ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म एकच आहे? सर्व ओबीसीचे लोक हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेगळा आहे असं मानतात. पण ब्राह्मण तो आहे ना कर्ता पुरुष त्या धर्मशास्त्राचा. तो काय म्हणतो, ब्राह्मण धर्म और हिंदू धर्म एकच है, इसीलिए उसके धर्म ग्रंथ और ये एकच है. इसका अर्थ ये है कि हम लोग भी बहुत सारी बारीकियों का अध्ययन नहीं कर रहे हैं, अभ्यास नहीं कर रहे हैं. जो 100 साल पहले तमाम बातें वो लोग बोलते थे, अब उनको डिफिकल्टी में आ रहे हैं. और ये डिफिकल्टी एडल्ट फ्रेंचाइज की वजह से पैदा हुई, प्रौढ़ मताधिकार की वजह से पैदा हुई. प्रौढ़ मताधिकार इंग्लैंड में भी लागू नहीं था. जब बाबा साहब आंबेडकर ने राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गए, वहां उन्होंने सवाल उठाए. कौन से सवाल उठाए?
वहां इंग्लैंड में वोट का अधिकार कौन से लोगों का था? जिनके पास प्रॉपर्टी है और जो टैक्स पेयर है और जो पढ़े लिखे लोग हैं, केवल उतने ही लोगों को वोट का अधिकार था। कितने भारतीय लोगों को पता है इंग्लैंड की किसी महिला को वोट का अधिकार नहीं था? भारत की नहीं, इंग्लैंड की महिलाओं को वोट का अधिकार नहीं था। वहां महिलाओं को संगठन बनाकर आंदोलन निर्माण करके उनको वोट का अधिकार हासिल करना पड़ा। तो बाबा साहब आंबेडकर राउंड टेबल कॉन्फ्रेंस में जब गए तो उन्होंने इस बात का विरोध किया कि अगर प्रॉपर्टी और टैक्स पेयर के आधार पर और एजुकेशन के आधार पर अगर वोट का अधिकार निर्धारित होगा तो मेरे देश में रहने वाले मेरे लोगों को वोट ही नहीं मिलेगा, वोट का अधिकार ही नहीं मिलेगा। बहुत मौलिक बात आप लोगों को बता रहा हूं कि मेरे लोगों को, मेरे देश के लोगों को तो वोट का अधिकार ही नहीं मिलेगा। तो अंग्रेजों ने पूछा फिर क्या करना चाहिए, इसका क्या उपाय है? हमें तो कोई उपाय नहीं सूझ रहा है, क्या उपाय है? बाबा साहब आंबेडकर ने अंग्रेजों को सजेस्ट किया एडल्ट फ्रेंचाइज होना चाहिए, प्रौढ़ मताधिकार होना चाहिए, हर 21 साल के व्यक्ति को वोट का अधिकार होना चाहिए। उसका पढ़ा लिखा होना जरूरी नहीं है, उसके पास संपत्ति होना जरूरी नहीं है, उसको टैक्स पेयर होना जरूरी नहीं है, उसको वोट का अधिकार होना चाहिए। अंग्रेजों ने पूछा कि 21 साल के व्यक्ति को वोट का अधिकार क्यों होना चाहिए, हमें तो गलत लगता है। तो बाबा साहब आंबेडकर ने कहा हमारे देश में 21 साल का जो लड़का है वो किसी बच्चे का बाप होता है। जो बच्चे का बाप हो सकता है उसको वोट देना छोटा काम है, बाप बनना बड़ा काम है। बड़ा काम बाप बनने का है तो वहां तो भारत में 21 साल का जो लड़का है वो बाप बनता है। तो जब वो बाप बनता है तो वोट का अधिकार छोटा है तो क्यों नहीं देना चाहिए? अनपढ़ लोगों को वोट का अधिकार देना ठीक नहीं है, अंग्रेज लोगों का कहना था। अनपढ़ लोगों को वोट का अधिकार देना ठीक नहीं है, इससे राज्य व्यवस्था में बहुत ज्यादा नुकसान होगा, राज्य व्यवस्था में बहुत सारी समस्याएं पैदा होगी, गलत लोग बार बार चुनकर आ जाएंगे। बाबा ये सब रिकॉर्ड में है, मतलब जो बातें आपको बता रहा हूं रिटर्न में, रिकॉर्ड में है, अंग्रेजी में है। क्योंकि अंग्रेजों को मराठी समझ में नहीं आती थी, अंग्रेजों को हिंदी समझ में नहीं आती थी। बाबा साहब आंबेडकर को ये सारी बातें उनको अंग्रेजी में बोलना पड़ता था। तो उन्होंने अंग्रेजी में अंग्रेजों को कहा कि ये जो समझदारी है लोगों के अंदर ये कैसे आएगी, गलत निर्णय नहीं होगा, लोग होशियारी से लोग चुनेंगे, कैसे होगा? उन्होंने पूछा कैसे होगा? तो बाबा साहब आंबेडकर ने कहा एक्सरसाइजिंग ऑफ वोट। ये सब बाबा साहब के शब्द है, एक्सरसाइजिंग ऑफ वोट। एक्सरसाइजिंग ऑफ वोट का क्या मतलब है? एक बार वोट दिया, 2 बार वोट दिया, 3 बार वोट दिया, 4 बार वोट दिया, धोखा हुआ, धोखा खाते खाते फिर उसको समझ में आता है अरे तो ये तो धोखेबाज आदमी है, तो अगले चुनाव में वो कुछ और। तो ये धोखा खाते एक्सरसाइजिंग ऑफ वोट, वोट देते देते, एक्सरसाइजिंग ऑफ वोट का मतलब है वोट देते देते, म्हणजे असं तलवार समजा अशी घासली, आपण अशी घासली ना, धार येते की नाही? तो उसी तरह से अगर वो वोट देते तो उसको समझ में आएगा क्या गलत हो रहा है, क्या सही हो रहा है, और फिर फैसला। ये बाबा साहब आंबेडकर ने अंग्रेजों को दिया हुआ जवाब है और रिकॉर्ड में अवेलेबल है। और इसलिए ये लड़ाई अकेले बाबा साहब आंबेडकर ने लड़ी। कांग्रेस के लोग, गांधी और नेहरू जो है ये एडल्ट फ्रेंचाइज के समर्थक नहीं थे,
बाबा साहब आंबेडकर ने कहा एडल्ट फ्रेंचाइज होना चाहिए, और उसका एक बड़ा कारण था हमारे ज्यादातर लोग 99.99% लोग पढ़े लिखे ही नहीं थे, और वर्ण व्यवस्था और मनुस्मृति के अनुसार प्रॉपर्टी नहीं थी। इस तरह से एडल्ट फ्रेंचाइज और वोट का अधिकार लागू हुआ, और जब बाबा साहब आंबेडकर को संविधान लिखने का मौका मिला, तो यहां बहुत सारी संख्या में महिलाएं बैठी है, मैं महिलाओं को बताना चाहता हूं, जब संविधान बाबा साहब आंबेडकर ने लिखा तो एक ही झटके में हर प्रकार की महिलाएं जो है 21 साल की उम्र के आधार पर स्त्री और पुरुष के बीच में भेदभाव किए बगैर उनको वोट का अधिकार मिला, वोट का अधिकार दिया गया। वोट का अधिकार देने का मतलब है आपको एक ही झटके में प्रजा के अधिकार से निकालकर शासनकर्ता बनने की दिशा में आपको एकदम ट्रांसफॉर्मेशन कर दिया, रूपांतरण कर दिया। इतना बड़ा मामला है, हमारे लोगों को समझ में भी नहीं है, पढ़े लिखे लोगों को भी समझ में नहीं आता ये सारी चीजें। अभी तो इस वजह से हम लोग या काशीराम जी ने जो करने का काम किया, हम लोग जो प्रयास कर रहे हैं कि ये जो संविधान में हम लोगों को तमाम प्रकार के अधिकार मिले हैं, वो जमीनी स्तर पर हम लोगों को कैसे मिल सकते हैं। तो उसको एकमात्र तरीका है और कोई दूसरा तरीका नहीं है। वो तरीका है कि आपकी संगठित शक्ति होगी तो आपको मिल सकता है। आइसोलेशन में आप केवल दूसरों को शासक बना सकते हैं, जैसे यहां सब्जेक्ट रखा गया है, शासक बनणे आणि बनवणे, म्हणजे आमच्यापैकी बहुसंख्य लोकांनी बनवण्याचा आणि बनवण्याचा जो अधिकार आहे, त्या बनवण्याच्या अधिकारामध्ये त्यांनी काय केलंय, तर 84 पर्यंत, म्हणजे 50 पासून 84 पर्यंत 34 वर्ष आमच्या लोकांनी दुसऱ्यांना शासक बनवलं, आणि 84 ला कांशीरामजींनी बहुजन समाज पार्टी बनवली, आणि त्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून घोषणा केली की आम्ही इथून पुढे दुसऱ्यांना शासक बनवणार नसून हा पक्ष या देशातील बहुजनांना शासक बनवण्यासाठी प्रयत्न करेल, शासक करती जमात बनणे हे आमचं उद्दिष्ट आहे। हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ते पूर्ण करण्यासाठी ही पार्टी काम करेल। मी तुम्हाला हे सर्व बॅकग्राऊंडच्या आधारावर ह्या बाबी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे आम्हाला कळेल, काही गोष्टी कळतील। आणि तेव्हापासून त्यांनी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण लोकांनी हे सर्व जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कांशीरामजींनी एक मूलभूत मुद्दा सांगितला कि जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं होती है उस समाज की राजनीति चल नहीं सकती। गैर राजनीतिक जड़े म्हणजे काय? गैर राजनीतिक जड़े मध्ये एक गोष्ट क्या गलत है क्या सही है ये फैसला करने की कुवत एक गैर राजनीतिक जड़ है, तो ये एजुकेशन से पैदा होगी। दूसरा, आपके पास आर्थिक साधन होने चाहिए जिससे आप मजबूत हो और अपने आधार पर खड़े हो। तो बाबा साहब आंबेडकर के द्वारा रिजर्वेशन का प्रावधान किया गया, जिसकी बदौलत हमारे समाज में पढ़ा लिखा वर्ग और उसके नौकरी की व्यवस्था हुई, तो आज उन लोगों की आर्थिक स्थिति मजबूत हुई। जिन लोगों की आर्थिक स्थिति मजबूत हुई उन्हीं लोगों ने 84 में काशीराम जी को सारे देश भर में पार्टी चलाने के लिए चंदा दिया। ये काल्पनिक बातें नहीं है, सारी की सारी फैक्ट आपको बता रहा हूं। तो जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं होती है उस समाज की राजनीति नहीं चलती। आप सुनकर हैरान हो जाओगे
एक एमपी का चुनाव लड़ने के लिए आज के तारीख में देश में 100 करोड़ रुपया खर्चा किया जाता है। आपल्या लोकांकडे 1 कोटी आहे का? 1 कोटी साऱ्या देशातल्या निवडणुका लढवण्यासाठी 1 कोटी एका लोकसभेचं सोडा। नरेंद्र मोदी अभी जो चुनाव हो रहा है 1 लाख करोड़ रुपया चुनाव में खर्चा कर रहा है। 1 लाख करोड़। तो इतने बड़े पैमाने पर चुनाव में खर्चा हो रहा है और योजना बनाकर 3.5% लोगों ने प्लानिंग बनाकर इस समस्या का समाधान किया कि जो 85% लोग हैं उन लोगों को राजनीति में प्रभाव शून्य करना है। तो क्या करना होगा? तो प्रभाव शून्य करने के लिए उन्होंने क्या किया? चुनाव को इतना महंगा कर दिया, इतना महंगा कर दिया, इतना महंगा कर दिया कि आपको केवल वोट देने लायक रखा, चुनाव लड़ने लायक नहीं रखा। 2 चीजें है चुनाव में, एक वोट देना, एक चुनाव लड़ना। चुनाव लड़े बगैर आप एमएलए एमपी नहीं बन सकते। जब आप एमएलए एमपी नहीं बन सकते तो आप मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नहीं बन सकते। इसका मतलब है शासन सत्ता से चुनाव को महंगा करके आपको एकदम वोटर में कन्वर्ट कर दिया। अब आपको उन्होंने वोटर में कन्वर्ट कर दिया। ठीक है, वोटर रहो, इधर और कांग्रेस को चुनो, नहीं चुनना है बीजेपी को चुनो। अगर आपको कांग्रेस को नहीं चुनना है बीजेपी को चुनो, बीजेपी को नहीं चुनना है कांग्रेस को चुनो। ये काँग्रेसचं राज्य आलं तरी ब्राह्मणांचं राज्य, बीजेपीचं राज्य आलं तरी ब्राह्मणांचंच राज्य। म्हणजे राजाराम जरी गेला तरी सीताराम आला, आणि सीताराम जर गेला तर राजाराम आला। म्हणजे राजाराम जरी आला तरी त्या लोकांना काय आपलंच राज्य आहे। काय फरक पडते? सीतारामच्या जागी राजाराम आला आणि राजारामच्या जागी सीताराम आला तर फरक काय पडते? कारण ब्राह्मणांचं राज्य कायम राहते। ही व्यवस्था योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी बनवली। ही व्यवस्था संवैधानिक नाही आहे। 100 कोटी रुपये एका लोकसभा मतदारसंघामध्ये खर्च करण्यासाठी कुठलाही कायदा समर्थन करत नाही। मग त्यांनी काय केलंय? एक लोकसभेमध्ये 40 लाख 50 लाख रुपये कॅन्डिडेट खर्च करू शकतो। कायदा बनवला तांबडे साहेब, कायदा बनवला 40-50 लाख रुपये खर्च करू शकता। पार्टीने किती खर्च करावा त्याची काही लिमिट नाही। कसा मार्ग काढलाय? म्हणजे पार्टीने जर 100 कोटी खर्च केले त्याला काही लिमिट नाही, कॅन्डिडेटनी मात्र 50 लाख खर्च केला पाहिजे। झालं, बडवाट काढली, मार्ग काढला। आणि तो जो काळा पैसा आहे तो सर्व काळा पैसा पांढरा केला जातो, पुन्हा 5 वर्ष काळा केला जातो, पुन्हा निवडणुकीमध्ये पांढरा केला जातो। सरकारच्या सहयोगाने, मदतीने काळा केला जातो। आता तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, किती लोकांना काळा पैसा म्हणजे कळते? काळा पैसा म्हणजे काय? म्हणजे त्याचा रंग काळा असते का? काळा पैसा म्हणजे त्या नोटांचा रंग काळा असतो का? नाही, नोटांचा जसा रिझर्व्ह बँकेने ठरवलेला रंग आहे तोच रंग असतो। त्या नोटा काही काळ्या नसतात। मग काळा पैसा म्हणजे काय? काळा पैसा म्हणजे इंग्रजीमध्ये अनअकाउंटेड मनी। इंग्रजीमध्ये जर समजा सांगायचं झालं तर काळा पैसा म्हणजे अनअकाउंटेड मनी। अनअकाउंटेड म्हणजे ज्याला अकाउंट मध्ये दाखवलं जात नाही, अस्तित्वात असतंय तो पैसा असतो। तो पैसा सुद्धा मोजल्या जातो, म्हणजे न मोजतात पुडके बांधून ठेवलेले नसतात, नाही ते पण मोजलेलेच असतात। मग अनअकाउंट का म्हणता?
तर तो अकाउंट मध्ये दाखवला जात नाही, कारण दाखवला तर त्याच्यावर टॅक्स पे करावा लागतो. ज्या पैशावर टॅक्स पे केला जातो तो पैसा पांढरा, ज्या पैशावर टॅक्स पे केला जात नाही तो पैसा काळा. हे सुद्धा याच्यासाठी नोटाचे रंग बदलवण्याची आवश्यकता नाही. आणि तो जो ज्याच्यावर टॅक्स पे ते करत नाही तो पैसा निवडणुकीमध्ये वापरला जातो. सरकार त्यांचंच असल्यामुळे सरकारला अगोदरच माहित असते, आणि तरी सरकार त्या बाबतीमध्ये काहीही करत नाही, कारण त्यांना माहित असते दर वर्षाला विधानसभेच्या निवडणुका होणार, दर 5 वर्षाला. हे पण आपल्या लोकांना, किती लोकांना माहित आहे की देशामध्ये 36 राज्य आहेत, म्हणजे ऍव्हरेज 5 राज्यामध्ये दर वर्षाला विधानसभेच्या निवडणुका होणारच. मग 5 वर्षामध्ये नाही, 7 35 7 राज्याच्या विधानसभा निवडणुका एका वर्षामध्ये कंपल्सरी कायद्यानं बंधनकारक आहेत. 5 वर्षामध्ये लोकसभेची एक निवडणूक, पण दर वर्षाला 7 राज्याच्या विधानसभा निवडणुका केल्यात तर 35 राज्याच्या निवडणुका होतात. मग तुम्ही कल्पना करा की 7 राज्याच्या निवडणुका करणे म्हणजे मिनी लोकसभा, किती प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा लागतो. अल्पसंख्याक लोकांचं बहुसंख्याक लोकांवर राज्य प्रस्थापित करण्यासाठी काळ्या पैशाचा वापर निवडणुकीमध्ये केला जातो, आणि तो फक्त काँग्रेस आणि बीजेपी आणि काँग्रेसचे लोक करतात. आणि जे रिजनल पक्ष त्यांना सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर केसेस दाखल करून त्यांना सरळ केलं जाते. ऐकलं तर ठीक आहे ना, तर जेलमध्ये टाकतात. आता हे मोदींनी सुरू केले. ज्याला ते जेलमध्ये टाकतात त्यांनी त्याच्या पक्षाला पाठिंबा दिला की ते सज्जन होऊन जातात. हे आपल्या समोर चाललेलं आहे. तेव्हा देशामध्ये ही जी काही परिस्थिती मी तुम्हाला समजून सांगत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीमध्ये जर आपल्याला बदलाव करायचा असेल तर मग आपण काय करायचं? हा बरोबर. तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल, अरे असं परिस्थिती असेल तर मग आपण काहीच करू शकत नाही. ह्या परिस्थितीमध्येच उत्तर प्रदेशामध्ये 4 वेळा कांशीरामजींनी मायावतीला मुख्यमंत्री बनवलं. म्हणजे याचा अर्थ मार्ग आहे, उपाय आहे. तो उपाय काय आहे? जनसंघटन बनवणे, जास्तीत जास्त लोकांच्या समर्थनाचं संघटन बनवणे. याला ते काळा पैसेवाले काही करू शकत नाहीत. जर तुमच्याजवळ नेतृत्व गुण असेल, संघटन कौशल्य असेल आणि परिस्थितीचं साकल्यानं आकलन करण्याची योग्यता असेल, मग रणनीती बनवून हे सर्व करता येऊ शकते. ते केलं पाहिजे. आज आपल्याला राष्ट्रव्यापी संघटन बनवण्याची आवश्यकता आहे. मी माझ्या वयाच्या 18 वर्ष काही महिन्याचं माझं वय होतं तेव्हापासून मी हे काम करतो. आता माझं वय जे आहे 67 रनिंग आहे. म्हणजे जवळपास 49 वर्षापासून मी हे काम करून राहिलो. आणि दररोज मी एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर असतो. तरुणपणामध्ये मी एवढा फिरत नव्हतो. जेव्हा आता ह्या वयामध्ये 60 वर्षाच्या व्यक्तीला लोक आणि सरकार रिटायर्ड करते. कांबळे साहेब तुम्हाला पण रिटायर्ड केले सरकारने. 58 वर्षामध्ये रिटायर करते आणि 60 वर्षामध्ये लोक म्हणतात तुम्ही टायर्ड झालेत. म्हणजे सरकार रिटायर करते आणि जनता म्हणते तुम्ही टायर्ड झालेत, म्हणजे आता थकले तर जरा आराम करा. त्याचे पोरं सुद्धा त्याला म्हणतात बापा तुम्ही आता जरा आराम करा. म्हणजे पोरं सुद्धा त्याला म्हणतात बापाला, आता तुम्ही कशाला विचार करा भागदौड करता. माझं वय 67 वर्षाचं आहे. तर हे देशव्यापी एवढं मोठं
राष्ट्रीय स्तरावरचं संघटन आम्ही बांधलेलं आहे. ते संघटन 32 राज्यात आहे. 36 पैकी नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये नागालँड, मिझोराम, मणिपूर हे जर सोडले तर 36 पैकी 32 राज्यामध्ये हे संघटन आहे आणि 625 जिल्ह्यामध्ये आहे. कांबळे साहेबांनी 450 सांगितलंय, पण ते आता 625 जिल्ह्यामध्ये पोहोचले. 4000 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये पोहोचले. येत्या 2030 पर्यंत 6 लाख गावांमध्ये पोहोचवण्याच्या योजनेवर आम्ही काम करत आहोत. 6 लाख गावामध्ये कशासाठी पोहोचवणार? कारण 6 लाख गावामध्ये जर आंदोलन आपण पोहोचवलं तर 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधामध्ये चले जाव नावाचं आंदोलन सुरू केलं होतं. तुम्ही इतिहास जर वाचत असाल तर तुम्हाला लक्षात येईल, गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 ला चले जाव नावाचं आंदोलन सुरू केलं होतं. इंग्रजांना म्हटलं चले जाव. मग त्यानंतर त्यांनी इंग्रज लोक 4-5 वर्षात निघून गेलेत. 47 ला निघून गेलेत. 4-4.5 वर्षात निघून गेलेत. कारण चले जावच्या आंदोलनामध्ये देशातील प्रत्येक गावागावातील माणसं रस्त्यावर उतरलेत. जर आपण 2030 पर्यंत जे आपण करू शकतो ते 6 लाख 6.5 लाख गावामध्ये आपण आपलं संघटन बांधू शकतो, ते पोहोचवू शकतो. हे काम आपण करू शकतो. सॅटर्डे संडेच्या सुट्ट्या जरी तुम्ही वापरल्या तरी करू शकतो. तरुण माणसाला मोटरसायकल देऊन करू शकतो. तुम्ही 10 वाजता मोटरसायकलवर ऑफिसला जा. तुमच्या मोटरसायकलच्या पाठीमागे एक विद्यार्थ्याला बसवा. त्याला म्हणा आता मी ऑफिसमध्ये पोहोचलो, हे मोटरसायकल घेऊन तुम्ही 10 गावे फिरून ये. पण 6 वाजता माझी ड्युटी संपेल, 5:30 वाजता इथं ती मोटरसायकल घेऊन ये. 10 वाजता घेऊन जा, 5:30 वाजता वापस घेऊन ये. म्हणजे तो 10 गावामध्ये तो तरुण विद्यार्थी युवा बेरोजगार जो आहे 10 गावामध्ये मोटरसायकलमध्ये फिरून प्रचार प्रसार करू शकतो आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचू शकतो. पेपरवाले, मीडियावाले, चॅनलवाले माझ्या बिलकुल बातम्या छापत नाहीत. वामन मेश्राम नावाचा कोणी माणूस या भारतात धर्तीवर जन्माला आलेला आहे असं सुद्धा त्यांना माहित नाही. ते जाणीवपूर्वक असं करतात. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना असं माहित आहे की या माणसाला जर आपण मीडियामध्ये जर दाखवलं ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचेल. ते पोहोचू नये याची खबरदारी ते घेतात. स्वाभाविकपणे घेतात, ते त्यांनी घेतली पाहिजे. परंतु आपण मौखिक स्वरूपामध्ये सुद्धा हा मेसेज 6 लाख गावापर्यंत येत्या 30 पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि 30 पर्यंत 6-6.5 लाख गावापर्यंत जर समजा आपण हा मेसेज पोहोचवला तर 6 लाख गावाचं आंदोलन आपण रस्त्यावर उतरून करू शकतो. 6 लाख गावातले लोक जर समजा सडकेवर उतरलेत तर या देशामध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? ब्राह्मणांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाई केली, आंदोलन केलं, ब्राह्मण स्वतंत्र झालेत, इंग्रज गेलेत. ब्राह्मण आलेत इंग्रजांच्या ऐवजी, म्हणून आपण इंग्रजांच्या ऐवजी ब्राह्मणांचे गुलाम झालो. हजारो वर्षाची त्यांची गुलाम होतो. ती घट्ट पकड त्यांनी निर्माण केली. 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर देशव्यापी ब्राह्मणांचं राज्य कधी भारतात नव्हतं. संस्थानिकांचं होतं, राजे होते. पण 15 ऑगस्ट 47 ला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे ब्राह्मणांचं राज्य आलंय. स्वातंत्र्याच्या नावाखाली ब्राह्मणांचं राज्य आलं. किती लोकांना कळतंय हे की स्वातंत्र्याच्या नावाखाली ब्राह्मणांचं राज्य आलं. इंग्रज नावाचे विदेशी निघून गेलेत, ब्राह्मण नावाचे विदेशी भारताचे हुकमरान झालेत आणि ते लोक दर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आणि आपल्या लोकांना भ्रम होतो की आपण स्वतंत्र झालो. अरे ते स्वतंत्र झालेत, ते 15 ऑगस्ट साजरा करतात
आणि आपण टाळ्या वाजवण्यासाठी त्याच्यात सहभागी होतो. आपण कुठं त्या मधून मुक्त झालेलो आहेत? आपण ब्राह्मणांचे गुलाम झालेलो आहोत. काँग्रेस ब्राह्मणांचा पक्ष, बीजेपी ब्राह्मणांचा पक्ष. काँग्रेस गेली की बीजेपी येते, बीजेपी गेली की काँग्रेस येते, म्हणजे ब्राह्मणांचं राज्य येते. हे कळलं पाहिजे. हे जर कळलं आपल्याला SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना, तर त्यांना असं वाटेल, अरे आपण तर अजूनही गुलामच आहोत. मला जे वाटते आम्ही गुलाम आहोत तसं देशातील बहुसंख्य आमच्या लोकांना वाटत नाही. कारण तशा पद्धतीचं त्यांना गैरसमज करून देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामध्ये विसर निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये ही जाणीव निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात की 15 ऑगस्ट 47 आपण स्वतंत्र झालो म्हणून दरवर्षी साजरा करतात आणि आपल्या लोकांना आठवण करून देतात, आपण स्वतंत्र झालो, आपण स्वतंत्र झालो, आपण स्वतंत्र झालो. परंतु आपण ब्राह्मणांचे गुलाम झालो, कारण राज्य त्यांचं आहे. इंग्रजांचं राज्य जाऊन ब्राह्मणांचं राज्य येण्यासाठी आपण स्वातंत्र्याची चळवळ चालवली होती का? SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी. ही जाणीव मुसलमानांना झाली असल्यामुळे आणि ब्राह्मण भारतामध्ये ब्राह्मणांचं राज्य प्रस्थापित करणार आहेत याची जाणीव मुसलमानांना झाल्यामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ब्राह्मणांमुळे पाकिस्तान निर्माण झालं. ब्राह्मणांमुळे भारताचं विभाजन झालं. साऱ्या देशातील ब्राह्मण SC ST OBC लोकांना सांगतात मुसलमानांमुळे पाकिस्तान निर्माण झालं. ब्राह्मणांमुळे पाकिस्तान निर्माण झालं. कारण ब्राह्मण भारतावर एक संघ राज्य करू इच्छित होते. मुसलमानांना ही गोष्ट कळल्यामुळे त्यांनी पाकिस्तान वेगळं बनवून त्यांचं राज्य स्थापित केलं. ते जर इथंच राहिले असते तर ब्राह्मणांचंच राज्य भारतावर राहिलं असतं. अजूनही बऱ्याच राज्यामध्ये 30% मुस्लिम आहेत. बंगालमध्ये 30% मुसलमान आहेत. राज्य कोणाचं? ममता बॅनर्जी. 30% मुसलमान. म्हणजे ह्या काही काल्पनिक गोष्टी सांगत आकडेवारीनिशी सांगून राहिलो. म्हणून आपल्याला ह्या सर्व आकडेवारीचा, ह्या सर्व बाबीचा बारकाव्यानं अभ्यास केला पाहिजे आणि बारकाव्यानं अभ्यास करून ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे, जागृत केलं पाहिजे, समजवलं पाहिजे. जर आपण हे समजवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरचं संघटन बनवलं पाहिजे. यासाठी 49 वर्षापासून इतका लांब वेळ लावलाय आणि 36 पैकी 32 राज्यामध्ये संघटन उभं केलं, 625 जिल्ह्यात उभं केलं. येत्या 30 पर्यंत 6 लाख गावाचं संघटन आपण बनवू शकतो. दर 6 महिन्याला जर आंदोलन केलं तर हे आंदोलन वेगानं पसरेल 6 लाख गावामध्ये. जसं एखाद्या व्यक्तीचे डोळे आलेत म्हणजे कसं पसरेल तर सांगतो. एखाद्या व्यक्तीचे जर डोळे आलेत आणि त्याच्याकडे जर तुम्ही असं बघितलं, तुमचे पण डोळे येतात. येतात की नाही? का? कसे येतात? संसर्गजन्य बिमारी आहे. डोळ्याची जी बिमारी आहे ती संसर्गजन्य बिमारी आहे. तशाच पद्धतीनं हे आंदोलन सुद्धा संसर्गजन्य आहे. आंदोलन सुद्धा संसर्गजन्य आहे. आणि मग आंदोलनामध्ये सहभागी होणारा माणूस तो जेव्हा गावात वापस जातो तो ते तिकडे पसरवतो. म्हणजे त्याला संसर्ग झाला की तो दुसऱ्याला लावतो. तेव्हा आपल्याला 6 लाख गावामधील आंदोलन आपण उभं करू शकतो. हे करण्यासाठी भारतीय घटनेच्या आर्टिकल 19 नुसार संघटन बांधणे, बनवणे, प्रचार करणे, प्रसार करणे, वाढवणे हा आपला अधिकार आहे. तो केवळ अधिकार नाही, मूलभूत अधिकार आहे. तेव्हा मी कधी लोकांना असं सांगत नाही चाकू घ्या, सुरी घ्या, बंदूक घ्या, गोळ्या घ्या. या काय आवश्यकता नाही. आपण फक्त ह्या विचाराचा जर प्रचार प्रसार केला, राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करता येते.
केलंय, मी तुम्हाला दाखवतो. RSSच्या हेडक्वार्टरवर या देशामध्ये तमाम संघटना आहेत. कुणाची कुवत झाली नाही असा विचार करायची सुद्धा डोक्यात की RSSच्या हेडक्वार्टरवर मोर्चा घेऊन गेलं पाहिजे, असा डोक्यात विचार सुद्धा आला नाही सोनकांबळे साहेब लोकांच्या. बरेच लोक आहेत राष्ट्रीय, पण आम्ही तसं केलं, तिथं घेऊन गेलो. त्याच्यानंतर RSSच्या लोकांनी ठरवलंय अरे नागपूरमध्ये हेडक्वार्टर बनवणं धोकादायक आहे. आता हे नागपूर वामन मेश्रामचं झालेलं आहे, आता आपल्याला अयोध्येकडे केलं पाहिजे. त्यांनी ठराव पास केला की हे RSSचं हेडक्वार्टर नागपूरवरून अयोध्येमध्ये घेऊन गेलं पाहिजे. मी अयोध्येला टेलिफोन केलंय, अरे ते नागपूरचे लोक आता तिकडे येऊन राहिलेत बघा तिकडं, कारण अयोध्या सुद्धा भारतातच आहे आणि भारत आमचा आहे. तेव्हा आपल्याला हे सर्व केलं पाहिजे. आपण करू शकतो, जे करू शकतो ते सांगून राहिलो, जे करू शकत नाही ते बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि म्हणून आपण मोठा बदल जर घडवून आणायचा असेल तर तो घडवून आणण्याचं पहिलं मोठं कारण संघटित शक्ती, संघटन बनवलं पाहिजे. दुसरं, संघटनेचा आंदोलनासाठी उपयोग आणि प्रयोग केला पाहिजे. जर 6 महिन्याला जर आपण देशव्यापी आंदोलन केलं तर वर्षातून 2 आंदोलन करता येतात. ह्या आंदोलनामध्ये करोडो लोकांचा सहभाग होऊ शकतो, तो आपण केला पाहिजे. आणि तो जर आपण केला तर हे आंदोलन 30 पर्यंत कित्येक करोड लोकांचं आंदोलन होऊ शकते. जे आपण करू शकतो ते केलं पाहिजे. आपण मीडियाच्या पेक्षा सुद्धा मौखिक तोंडानं जरी बोललो, आपण तोंडानं जरी बोललो, तोंड वाजवलं पाहिजे. मी वाजवून राहिलो 1 तासापासून, तसं तुम्ही सुद्धा तोंड वाजवणं सुरू करा, लोकांना जागवणं सुरू करा. म्हणजे त्यांच्याकडं पेपर आहे, त्यांच्याकडं टीव्ही आहे, पण आपल्याकडं आता नव्यानं सोशल मीडिया आला. व्हिडिओ बनवा आणि त्याचा प्रचार करा, प्रसार करा. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून करा, घटनेच्या चौकटीमध्ये राहून करा. हे आपण केलं पाहिजे. हे करण्यासाठीची सर्व प्रकारची साधनं आपल्याजवळ आहेत. साधनं आहेत म्हणजे मोबाईल आहे, मोबाईल आहे म्हणजे झालं ना. आणखी काय पाहिजे तुम्हाला? टीव्ही तुमच्याजवळ असणं आवश्यक नाही. आता तुमच्या हातामध्येच मोबाईल आहे, तुमच्या हातातच आहे मीडिया. त्याच्यामध्ये बोला, त्याच्यामध्ये व्हिडिओ तयार करा, ऑडिओ तयार करा, पसरवा. तेव्हा अशा पद्धतीनं जर समजा हे काम आपण केलं तर 2030 पर्यंत 6 लाख गावाचं आंदोलन देशात उभं होऊ शकते. ते उभं करण्याचा आम्ही प्रण बांधलेला आहे. ते उभं करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. मी तरी केलेला आहे. जर तुम्ही पण तुमच्या जिल्ह्यापुरता, मी तुम्हाला 6 लाख गावामध्ये करा नाही म्हणून राहिलोय, मी तुम्हाला तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये करा. ज्या ज्या जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत, एक कार्यकर्ता एका जिल्ह्यामध्ये जर असेल, एक 2 3 4 तर खूप झालंय हो, एक, आणि त्यांनी जर ठरवलं वर्षभरामध्ये सर्व जिल्ह्यातले गावं कव्हर करू शकतो एकटाच माणूस. मी साऱ्या देशामध्ये असं करायचा प्रयत्न करून आलो. तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये करायचं आहे. ते जे तुम्ही करू शकता ते तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या जिल्ह्यात जर समजा 8 तालुके आहेत, 8 कार्यकर्ते तयार करा आणि त्यांना म्हणा तुम्ही हे 100-150 गाव करा. तो वर्षभरामध्ये करून टाकतो आणि वर्षभरामध्ये सर्व गाव तयार होतात. गावामध्ये आमच्या लोकांची संख्या आहे. संख्या मैदानात उतरवता आली पाहिजे. जोपर्यंत आपण संख्या मैदानात उतरवणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. तेव्हा तशा पद्धतीची तयारी करा. एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो, कारण 3 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. आचारसंहिता 10 वाजता
लागू होते. त्यामुळे आपण काही कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन काम करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मी या ठिकाणी 3 मिनिटाच्या अगोदर आपलं भाषण संपवत आहे आणि तुम्हा सर्व लोकांना अपील करतोय की ज्या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगत आहे त्या करा. धन्यवाद.